आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या, त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत, मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी प्रियंका नागरे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची योजना, खूप मोठी आनंदाची बातमी आहे। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। कारण आजपासून पैसे वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे ते जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे अशी बातमी समोर आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहेत तर तुम्हाला नक्कीच 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। म्हणजे जो 8वा हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता ते तारखेपूर्वीच सरकारने आता लाडक्या बहिणींना इथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। तर फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आजपासून वितरित होणार आहे व लाडकींसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे। कारण वेळेआधीच सरकार फेब्रुवारीचा हप्ता पैसे पाठवणार आहेत। तर यामध्ये वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपयांचे वितरित करण्यात आले आहे व जे पात्र महिला आहेत म्हणजे ज्यांचे निकषांमध्ये इथे कोणतेही अपात्रता ठरली नाहीत। निकष कोणते होते तर 2.5 लाखांपेक्षा तुमचे उत्पन्न जास्त असेल किंवा तुमच्याकडे 4 व्हीलर आहे किंवा तुमची जी वयोमर्यादा आहे ती 65 वर्षाखालील आहे, हे जर तुम्ही यामध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे। म्हणजे तुमचं जर इथे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, 4 व्हीलर आहे म्हणजे 4 चाकी वाहन आहे तुमच्याकडे, 65 वर्षापेक्षा तुमचं वयोमर्यादा जास्त आहे, संजय गांधी निराधार योजना किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असेल तर तुम्हाला इथे अपात्र ठरवले जाणार आहे। व इथे हे सुद्धा माहिती सांगण्यात आली आहे की काही निकषांमध्ये बदल सुद्धा करण्यात आले आहेत। म्हणजे काही अपडेट सांगितले आहेत। जुलै महिन्यापासून तुम्हाला ई-केवायसी नक्कीच करून घ्यावी लागणार आहे व प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे अपडेट द्यावी लागणार आहे, ज्यामुळे जे पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। सरकारने ही बाजू समजून घेतली आहे की ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत। तुम्ही पात्र महिला आहेत तर तुम्हाला कोणतीच टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमच्यापर्यंत तुमचे पैसे नक्कीच मिळणार आहेत। जे अपात्र महिला आहेत त्यांना मात्र या हप्त्याचे पैसे मिळणार नाही अशी सुद्धा बातमी समोर आली आहे। यासाठी आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा इथे माहिती दिली आहे की लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत, पण ज्या निकषांमध्ये बहिणी बसत नाहीत, ज्या निकषांमध्ये महिला बसत नाहीत त्यांना नक्कीच इथे कोणताही लाभ मिळणार नाही। पण तुम्ही जर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेताय किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेताय तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा इथे कोणताही लाभ घेता येणार नाही। लाडक्या बहिणींना सध्या तरी 1,500 रुपयेच मिळणार आहे व 2100 रुपयांचा निर्णय सुद्धा लवकरात लवकर होणार आहे। लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे या व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा। आजपासून तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। सरकारने सुद्धा निर्णय घेतलेला आहे, वेळेपूर्वीच तुमच्यापर्यंत हे पैसे येणार आहे। तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। नाही, एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये। ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत। 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं। दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं। ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये। आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते। सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते। त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं। त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही। आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहन आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही। अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही।
फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत. आपण असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही. आता आरटीओच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करताय कडक अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले. त्या काळामध्ये अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत. या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत. पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही. आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे. ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झालेली आहे. आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होती की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे. त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती. आता आणखीन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या आहेत तर त्या संदर्भातली सुद्धा सुरू आहे. आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या पद्धतीने ही होणार आहे. आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही. मला असं वाटतंय की त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करण्याची जी काही एक मालिका आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्या संदर्भातली एक चौकशी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे सुद्धा त्या संदर्भातली जी काही योग्य ती तपासणी फेर तपासणी चौकशी आहेत ते करतायत. त्याच्यामुळे आरोप झाले म्हणजे ते सिद्धच झाले अशातला काही भाग नाही. एखादा मंत्री ज्या वेळेला महायुतीच्या सरकारमध्ये किंवा कुठल्याही सरकारमध्ये असतात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होतच असतात. पण साधारणपणे त्याची पूर्णपणाने चौकशी करूनच त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा निश्चितपणाने घेतील. पण रुटीन प्रॅक्टिस मध्ये असं होतं का की कॅबिनेटचा ठराव मंजूर न करता एखादा मंत्री 500-200 कोटी रुपये उचलू शकतो? कारण की जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत पुण्यातील विजय कुमार त्यांनी देखील आरोप केलाय की एम्ब्युलन्स खरेदी घोटाळ्यामध्ये पण असंच पैसे उचलण्यात आले. तर पण अँब्युलन्स आणि कृषी विभागाचा काही संबंध नाहीये. नाही पण ह्या प्रकारे होतंय की एक आहे की या संदर्भातलं एक तर त्यांनी काय आरोप केलेले आहेत किंवा काय त्यांच्याकडे त्या उपमुख्यमंत्री अजितदादा हे रायगड असेल नाशिक असेल त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. आम्ही जिल्ह्याचा जो आराखडा अर्थमंत्री म्हणून कारण ज्या बजेटचं सादरीकरण बजेटचं जे अधिवेशन आहे ते आता 3 तारखेपासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे त्या संदर्भातली जी बैठक असते अर्थमंत्र्यांकडे जिल्ह्याच्या वतीने जी होते ती त्या ठिकाणी पार पडलेली आहे. राज्याचा जो अर्थाचा म्हणजे जे काही निधीचं ज्या संदर्भातली जी मागणी आहे किंवा आराखडा आहे तो त्या ठिकाणी शासनापर्यंत सादर झालेला आहे. त्यामुळे एका बाजूला हे सगळं कामकाज सुरू आहे. पालकमंत्री पदाचा जो योग्य तो निर्णय आहे तेही राज्याचे मुख्यमंत्री लवकरच घेतील. एक कसं आहे शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत, एकमेकांचे आम्ही सहकारी पक्ष आहोत, आम्हाला पुढेही एकमेकांसोबत काम करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर काही मतमतांतर असतील तर ते आमचे तिन्ही नेतृत्व त्या ठिकाणी सोडवतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील. काही वेळेला अशा निर्णय घेण्यामध्ये थोडा विलंब होत असतो पण एखादी चांगला ज्या वेळेला योग्य त्या जिल्ह्यासाठी किंवा महायुतीच्या दृष्टिकोनातून निर्णय